ईडीचे नाव ऐकले की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते मोठे नेते, मोठा आर्थिक घोटाळा, मोठे उद्योगपती. पण खरंच ईडी म्हणजे नेमकं काय आहे व ईडीची कारवाई तुमच्यावर होऊ शकते का? हॅलो फ्रेंड्स, मी आहे ॲडव्होकेट मनोज कडू आणि तुमचे स्वागत आहे ॲडव्होकेट मनोज लीगल अँड सोशल व्हॉईस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत ईडी म्हणजे काय, ईडीची कारवाई कशी केली जाते व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण की मी तुम्हाला सांगणार आहे ईडीपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही काय केले पाहिजे व काय केले नाही पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ईडी म्हणजे नेमकं काय? ईडी म्हणजे एन्फोर्समेंट ऑफ डायरेक्टोरेट, त्याला आपण प्रवर्तन निर्देशालय असं देखील म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की CBI, अँटी करप्शन ब्युरो ह्या देखील भारत सरकारच्या संस्था आहेत. त्याचप्रमाणे ईडी देखील एक भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे. ईडीची कारवाई प्रामुख्याने PMLA म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, तसेच FEMA फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असं देखील या कायद्यांना म्हटलं जातं. या दोन कायद्यांद्वारे ईडीची कारवाई ही केली जाते. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच उद्योगपतींकडे, मोठ्या नेत्यांकडे काळा पैसा आहे व काळा पैसा व्हाईट करण्याचे प्रयत्न त्यांच्याद्वारे केले जातात. तसेच देशात वेळोवेळी आर्थिक व्यवहार, फ्रॉड हे होत असतात. त्या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे, कारवाई करण्याचे काम ईडी या स्वायत्त संस्थेवर या ठिकाणी कायद्यान्वये दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की इल्लीगल ट्रान्झॅक्शन भारतात मोठ्या प्रमाणात होत असतात. याचं जर उदाहरण म्हणून घ्यायचं झालंच तर आपल्याला माहिती आहे की नगर जिल्ह्यात ग्रोमोर नावाची कंपनी होती. त्याच्यात 100 कोटीपेक्षा अधिक मोठ्या रकमेचा घोटाळा झाल्याचं आपल्याला माहिती आहे. अनेक अशा स्कीम्स असतात की ज्या मुळातच फसवण्याच्या दृष्टीने ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामध्ये रक्कम दुप्पट, तिप्पट, पाचपट करण्याची हमी या स्कीम चालवणाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला दिली जाते व नंतर एक दिवस ज्यावेळेस घोटाळा उघडकीस येतो किंवा परतावा भेटत नाही त्यावेळेस सदर व्यक्ती त्यांचा गाशा गुंडाळून ते लोक गायब होतात. अशा सर्व गैरकारभारावर नियंत्रण ठेवण्याचे काम ईडीचे असते. तसेच आपल्याला माहिती आहे की भारतात केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, पाणी पुरवठा योजना असतील, रस्ते असेल, धरण बांधणी असेल, विविध योजनांवर करोडो रुपये खर्च करत असतात व काही वेळेला आपल्याला प्रसारमाध्यमातून जाणवते किंवा समजते की मोठा आर्थिक घोटाळा सदर स्कीममध्ये झालेला आहे. त्यावेळी ईडीची एंट्री त्या ठिकाणी होते. अशा प्रकारे करप्शन, फ्रॉड, बेनामी प्रॉपर्टी, बेनामी ट्रान्झॅक्शन वगैरेचे आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे काम हे ईडीचे त्या ठिकाणी असते. ईडीच्या कारवाईबद्दल बोलायचं झाल्यास तर सर्वप्रथम ज्या व्यक्तीवर संशय आहे किंवा एखाद्या व्यक्तीसंदर्भात तक्रार असल्यास ईडी त्या व्यक्तीला समन्स पाठवते. समन्सनंतर जर काही प्रमाणात तथ्य आढळण्यास त्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार देखील ईडीला आहे. त्यानंतर सांगायचं झाल्यास जर त्या व्यक्तीची सखोल चौकशी करायची झाल्यास त्या व्यक्तीची प्रॉपर्टी, कंपनी, त्याचं बँक अकाउंट फ्रीज करण्याचे अधिकार देखील ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. अशा प्रकारे PMLA कायद्यान्वये मोठ्या प्रमाणात अधिकार ईडीला त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर केसच्या प्रक्रियेबद्दल जर सांगायचं झालंच तर समन्स पाठवल्यानंतर सदर व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होते व जे काही त्यांना व्यवहारावर संशय आहे त्याच्यावर स्पष्टीकरण ईडीच्या अधिकाऱ्यांमार्फत त्या व्यक्तीला मागवले जाते व सदर व्यक्ती स्पष्टीकरण देण्यास असमर्थ असेल तर निश्चितच त्या व्यक्तीला अटक करून त्याच्याविरुद्ध पुढील कारवाईला सुरुवात होते. निश्चितच करोडो रुपयाचा जर गैरव्यवहार झाला आहे म्हणजे अनेक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूट त्यात इन्व्हॉल्व असतात व त्या व्यक्तीचे बँक खाते देखील त्यावेळेस इन्व्हॉल्व असतात. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांद्वारे सदर व्यक्तीची मालमत्ता जप्त केली जाते, त्याचं बँक अकाउंट देखील फ्रीज केलं जातं. त्यानंतर ईडीचे अधिकारी तशा स्वरूपाचं तपास केल्याबाबतचं चार्जशीट कोर्टात दाखल करतात व नंतर केस चालून त्या केसचा न्यायनिवाडा कोर्टाद्वारे केला जातो व निकाल दिला जातो. अशी संपूर्ण प्रक्रिया ईडीच्या केसेसमध्ये चालली जाते. परंतु आता याच्यात
काही ड्रॉबॅक्स देखील आपल्याला बघायला मिळतात. सर्वप्रथम जर आपण बघितलं PMLAचा सेक्शन 45 हा सांगतो की कुठल्याही व्यक्तीला जर ईडीच्या केसमध्ये अटक झाली असेल, जामीन देण्यासाठी तो जर निर्दोष नाही व तो पुन्हा गुन्हा करणार नाही हे जर मेहरबान कोर्टाला सिद्ध झालं तरच त्याला जामीन देण्याची प्रोव्हिजन ईडीच्या केसेसमध्ये आहे. त्यानंतर जर सांगायचं झाल्यास सदर व्यक्ती महिला असल्यास, आजारी असल्यास किंवा सदर व्यक्ती ही अल्पवयीन असेल तरच जामीन त्या व्यक्तीला मिळतो. अशा प्रकारे कठोर नियम या ईडीच्या केसेसमध्ये आहे. त्याच्यामुळे शक्यतो 99% जामीन हा रिजेक्टच त्या व्यक्तीचा केला जातो. त्यानंतर सांगायचं झाल्यास तर ईडीला ॲम्पल ऑफ पॉवर्स त्या ठिकाणी कायद्यान्वये दिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीचा तपास पूर्ण झाला आहे, चार्जशीट दाखल केल्यावर किंवा तपासात मॅक्झिमम निष्पन्न झाल्यावर प्रॉपर्टी जप्त करता येते. परंतु ईडीच्या केसेसमध्ये तसं नाही आहे. तपासापूर्वीच सदर अधिकारी 180 दिवसाकरता सदर व्यक्तीची प्रॉपर्टी जप्त करू शकता. त्याच्यामुळे जर आपण बघितलं, जर एखादा आर्थिक व्यवहार एखाद्या व्यक्तीचा मोठा आहे किंवा मोठी कंपनी आहे आणि जर 6 महिन्याकरता त्याची व्यक्तीची प्रॉपर्टी जप्त केली किंवा त्याचे आर्थिक व्यवहार गोठवले तर निश्चितच सदर कंपनी धोक्यात येऊ शकते. त्यांचं पुढील जे ट्रान्झॅक्शन आहे, जसं की कोणी लोन काढलं आहे तर EMI आहे, जर प्रॉपर्टी जप्त असेल, बँक अकाउंट फ्रीज असेल तर त्यांचे EMI निश्चितच बाउन्स होऊ शकतात व ज्या बँकांनी त्या व्यक्तीला जर कर्ज दिलेलं आहे तर ती बँक देखील त्यामुळे अडचणीत येऊ शकते. त्याच्यामुळे असं कठोर नियम किंवा कठोर अधिकार ईडीच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना PMLA कायद्यान्वये दिलेले आहेत. त्यानंतर जर सांगायचं झालंच तर ECIR, ज्याला आपण इन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं देखील म्हटलं जातं. सामान्य केसेसमध्ये एखाद्या व्यक्तीवर FIR झाल्यास त्याला त्वरित त्या FIRची कॉपी दिली जाते व त्याला समजून सांगितले जाते की तू आता याच्यावर तुझ्या वकिलांचा सल्ला घे व तुला कसं बाहेर पडायचं हे तुझ्या मनावर आहे. परंतु ECIRमध्ये वेगळी कंडिशन आहे. ECIRमध्ये गुप्तता पाळली जाते व ECIRची कॉपी त्या आरोपीला दिली जात नाही. त्याच्यामुळे घडतं असं की त्याच व्यक्तीला माहीत नाही त्याने कोणता गुन्हा केला आहे किंवा त्याच्यावर कोणते सेक्शन्स लागलेले आहेत. काहीशी असंवैधानिक व अन्यायकारक तरतूद अशी PMLA ॲक्टमध्ये त्यामध्ये नमूद आहे, असं व्यक्तिगत मला वाटते. त्यानंतर जर सांगायचं झालंच तर रेग्युलर केसेसमध्ये आपल्याला आरोपीविरुद्ध जर कारवाई चालू असेल तर त्याला स्ट्रिक्टली CRPC म्हणजेच त्याला आपण BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याच्या प्रोव्हिजन त्या केसेसमध्ये लागू असतात. परंतु PMLA केसेसमध्ये त्या प्रोव्हिजन त्याला लागू नसतात. त्याच्यामुळे ही देखील एक निगेटिव्ह गोष्ट किंवा ड्रॉबॅक आपण ईडीच्या केसेसमध्ये म्हणू शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचा झाल्यास तर 2005 पासून हा कायदा अस्तित्वात आला आहे, ज्याला आपण PMLA असं म्हटलं जातं व ईडीच्या केसेस त्या कायद्यान्वये चालतात. तर दुर्दैव असं की सगळ्यात कमी प्रमाणात या ठिकाणी कन्व्हिक्शन म्हणजे शिक्षा या कायद्यान्वये झालेल्या आहे. आता जर सुरुवात आपण जर बघितली तर ईडीची कारवाई झाली, 80,000 कोटीचा घोटाळा झाला, मीडिया तामझाम म्हणून त्या व्यक्तीला, त्या नेत्याला, त्या आरोपीला अटक केली व नंतर जाऊन आपण बघतोय की त्या व्यक्तीला शिक्षाच होत नाही. मग नेमकं आपण समजायचं काय, सदर कोटींचा भ्रष्टाचार झाला किंवा नाही झाला? असे काही मोजके 7-8 पॉईंट आहे की जे काहीसे असंवैधानिक आहे असं मला वाटतं आणि PMLA कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची देखील गरज आहे असं व्यक्तिगत मला असं वाटतं. यानंतर जर आपण बघितलं तर वेळोवेळी सुप्रीम कोर्टात देखील ह्या केसेस गेलेल्या आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं आहे की PMLA कायद्याअंतर्गत झालेली कारवाई ही योग्य आहे. PMLA कायद्याअंतर्गत झालेली अटक ही देखील योग्य आहे. त्यानंतर सांगायचं झाल्यास जर आपल्याला ईडीच्या केसेसमध्ये जर आपल्याला गुंतायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम आपण आपले ट्रान्झॅक्शन हे ट्रान्सपरंट ठेवले पाहिजे. कुठलाही आर्थिक व्यवहार आपण करताना जसं आपण सांगतो की नियम आहे 2 लाखाच्या पुढे जर ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर ते चेकच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन स्वरूपात आपण केले पाहिजे. त्याच्यामुळे त्या ट्रान्झॅक्शनची ट्रान्सपरन्सी व्यवस्थित राहील. इल्लीगल ट्रान्झॅक्शन्स आपण टाळले पाहिजे. तसेच आपण ज्यावेळेस घर, जमीन, जागा खरेदी विक्री करतो त्यावेळेस आपण योग्य तो टॅक्स आपण भरला पाहिजे. तसेच आपण सर्व काही ट्रान्झॅक्शन हे ट्रान्सपरंट ठेवले पाहिजे. वरील सर्व गोष्टींचा जर अभ्यास केला आपण व ट्रान्सपरन्सी ठेवली, प्रॉपर डॉक्युमेंटेशन्स ठेवलं
तर निश्चितच ईडीची कारवाई आपल्याविरुद्ध होणार नाही. तर निश्चितच आपल्या सर्वांना आज समजलं असेल की ईडीला किती ॲम्पल ऑफ पॉवर्स या ठिकाणी PMLA कायद्यान्वये दिलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील ईडीची कारवाईपासून टाळण्यासाठी निश्चितच तुमचे आर्थिक व्यवहार हे ट्रान्सपरंट ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, कमेंट करा आणि अधिकाधिक लीगल माहितीसाठी फॉलो करा ॲडव्होकेट मनोज लीगल अँड सोशल व्हॉईस. जय हिंद.